आता रक्तदाबाची लक्षणं काय असतात? फार कमी. म्हणूनच रक्तदाबाला सायलेंट किलर किंवा छुपा मारेकरी म्हटलं जातं. आपण गाफील राहतो. आपण दुसऱ्या एखाद्या गोष्टीसाठी डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर ब्लड प्रेशर चेक करून सांगतात की अरे बाबा तुझं ब्लड प्रेशर जास्त आहे, तुला काहीतरी उपाययोजना करायला हवी. आपण विश्वास ठेवत नाही. अहो डॉक्टर मला काही लक्षणं नाही, माझं डोकं दुखत नाही, छातीत दुखत नाही, दम लागत नाही, तर मग तुम्ही कसं म्हणता ब्लड प्रेशर आहे? आणि मग या ब्लड प्रेशरसाठी मी एवढ्या महागाच्या गोळ्या घ्यायच्या, त्याचे किती साईड इफेक्ट असतात, त्या गोळ्या घ्यायचं, लक्षात ठेवायचं, हे कसं शक्य आहे ते? त्यापेक्षा मी काही करत नाही, काही होईल तेव्हा बघू. पण जेव्हा काही होईल तेव्हा बघू असं म्हणतो आपण, तेव्हा जे होतं तेव्हा उशीर झालेला असतो. त्यामुळे जर डॉक्टरांनी सांगितलं असेल की आपल्याला रक्तदाब आहे, उच्च रक्तदाब आहे, तर आवश्यक ती उपाययोजना आपल्या जीवनशैलीतले बदल करणं, मीठ कमी खाणं, नियमित व्यायाम करणं, सॅलड जास्त प्रमाणात खाणं आणि अर्थातच आवश्यक असल्यास औषधं घेणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी.